बैंकिंग एस्पिरेंट्स, आज के क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्फ के सीरीज में कुछ नया करते हैं और वो नया ये है कि आज हमने अपने स्टूडियो में द मोस्ट फेमस कोपरा गैंग ऑफ एसएसए को ही यहां पे बुलाया है। कहते हैं ना एसएसए इज फेमस फॉर ग्रुप स्टडी, तो आज हम आपको दिखाई देते हैं कि ग्रुप स्टडी का क्या बेनिफिट है, ग्रुप स्टडी कैसे की जाती है और ग्रुप स्टडी की वजह से कैसे वंडरफुल रिजल्ट्स इन बच्चों ने लाकर दिखाए हैं। आई स्टिल रिमेंबर दिस गैंग, सो कॉल्ड कोपरा गैंग। पूनम, गौरी, शुभम, आकांक्षा, ये बच्चों ने टिकट जीता था मूवी ऑफ द मंथ एवेंजर्स एंड गेम का, एंड दे वर सो अटैच टू ईच अदर। इन्होंने कहा था कि मैम हम में से अगर कोई एक भी टिकट नहीं जीतता है तो हम पिक्चर देखने नहीं जाएंगे। सो आई रियली अप्रिशिएट द यूनिटी। कभी कभी थोड़ा डर भी लगता था कि कहीं इस यूनिटी की वजह से इनके रिजल्ट्स ना चले जाएं, लेकिन इसी यूनिटी की वजह से इनके रिजल्ट्स आए भी हैं। स्टूडेंट्स ग्रुप स्टडी का बेनिफिट होता है और इसी बेनिफिट को लाइव देखने के लिए आज हमारे साथ है द सो फेमस कोपरा गैंग ऑफ एसएसए। सो आई welcome all the wonderful students of Kopra gang on behalf of SSA, yes, to the camera here, to the studio of SSA. All of you, please take up. Okay, so students, please start introducing yourself. हॅलो, मी गौरी देशपांडे आणि सध्या मी युनियन बँक ऑफ इंडियामध्ये ॲज अ क्लर्क वर्किंग आहे. याशिवाय माझा SBI क्लर्कचा पण रिझल्ट आहे, जो की आता सध्या 6 महिन्यासाठी एक्सटेन्शन आहे माझं, आणि RBI असिस्टंटचा मी DV करून आली आहे. पूनम. हॅलो एव्हरीवन, मी पूनम शिवाजी बेलेकर. आत्ता सध्या बँक ऑफ इंडिया श्रीगोंदा ब्रांच जी नगर डिस्ट्रिक्टमध्ये आहे तिथे मी ॲज अन असिस्टंट म्हणून काम करत आहे. SBI क्लर्कचाही माझा रिझल्ट आहे, ज्याचा DV मी केला आणि त्याच्या अगदी 2च दिवसांनंतर माझं EPF SSAचा फायनल रिझल्ट आला. त्यामुळे मी SBI जॉईन नाही केलं, कारण मग वेटिंगमध्ये कोणाचे तरी सिलेक्ट होण्याचे चान्सेस होते. तर मी SBIला डिरेक्टली सांगून दिलं की मला आत्ता जॉईन नाही व्हायचं आहे म्हणून. EPF SSA फायनल रिझल्ट आहे आणि गेल्या आठवड्यामध्ये सोमवारी RBI असिस्टंटचा DV मुंबई येथे पार पडला माझा. Hello, I am Akanksha Dhure. I am a BCS graduate from Pune University आणि माझा SBI ज्युनियर असोसिएटचा रिझल्ट आहे सध्या. RRB PO मेन्सचा इंटरव्ह्यू शेड्यूल्ड आहे ऑन 27th आणि मला MBA CET मध्ये 98.86% होतं. मॅम गुड मॉर्निंग ऑल. माझं नाव शुभम. मी सध्या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये ॲज अ प्रोबेशनरी ऑफिसर जॉईन केलं आहे. त्याआधी माझा SBI क्लरिकलचा रिझल्ट होता, पण माझा PO येणार असल्यामुळे मी ते जॉईन नाही केलं. मी आत्ता रिसेंटली RBIचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं आहे वेडनेसडेला, आणि त्या व्यतिरिक्त नियरली सगळ्याच मेन्स निघाल्या होत्या, जितक्या मी दिल्या आहेत तितक्या, पण सध्या मी बँक ऑफ महाराष्ट्रासाठी काम करतो. Okay, so Akanksha has to say something about ICICI. You can please go ahead, dear, no problem. मेरा फर्स्ट रिजल्ट ICICI बैंक PO का था, विच वॉज only because of Fatima ma'am and the interview sessions conducted in SSA. Okay, okay. So now students, I have something to ask you कि आपका ग्रुप कब बना, कैसे बना, कौन से बैच के हो आप SSA के? We were of batch Feb 2019. Okay. So now I would ask गौरी. गौरी, आप बताइए ग्रुप के बारे में कि आपने ग्रुप कैसे ज्वाइन किया बच्चा? हां, ॲक्च्युली फेब्रुवारीमध्ये आम्ही पहिल्यांदा जेव्हा जॉईन झालो होतो तर तेव्हा काहीच आयडिया नव्हती. म्हणजे मी एकदम न्यू स्टुडंट होते, एकदम फ्रेशर होते, काहीच प्रिपरेशन नव्हतं आधीचं. माझी जेव्हा बॅच जॉईन झाली आणि प्रत्येक लेक्चर जेव्हा येईल तेव्हा मला नवीन टॉपिक कळायचा, किंवा आता खूप जास्त एक्साइटमेंट असते सगळ्यांना की पुढचा टॉपिक कुठला आहे वगैरे, तो जेव्हा येईल तेव्हाच मला कळायचा. आणि साधारण एक आम्ही 15-20 दिवस झाले असतील बॅच जॉईन करून. इंग्लिशची मॅमनी समरी रायटिंग दिली होती आणि त्याच्यानंतर प्रत्येकाची शीट्स बघून आमचे ग्रुप फॉर्म केले होते. मॅमनी ग्रेडेशन दिलं होतं ABCD, आणि त्याच्यामध्ये मग आमचा ग्रुप एक फॉर्म झाला होता आणि मग आम्ही प्रिपेअर करायला सुरुवात केली. तर याच्यामध्ये असं होतं की या सगळ्यांचं प्रिपरेशन झालेलं होतं, म्हणजे बऱ्यापैकी. तर त्याच्यामध्ये पूनमचं मॅथ्स होतं, यांचं इंग्लिश पण होतं चांगलं, माझं पूर्ण सगळं नवीन होतं. तर यांना बघून बघून मी कुठेतरी शिकत होते आणि असा कधीच प्रॉब्लेम नव्हता की
आधीच प्रिपेअर्ड झालेले आहेत आणि एक प्रेशर मी तिथे ॲड होती आहे. तर हा प्रॉब्लेम कुठे नाही आला. उलट त्यांनी पण मला तेवढं सांभाळून घेतलं होतं आणि मी पण त्यांच्या स्पीडला कुठेतरी मॅच करायचा प्रयत्न करत होते, तर माझी पण इम्प्रूव्हमेंट तेवढीच जास्त चांगली होत होती. मला वाटतं फॉन्टबद्दल पूनम जास्त चांगलं सांगेल. ओके, सो कौन के बारे में जानते हैं पूनम से, बट पूनम उससे पहले आप बताएंगे कि आपका ग्रुप बना कैसे? ग्रुप ॲक्च्युली मला आठवतं की जेव्हा बॅच चालू झाली होती ना, तर 2 मुली मॅमच्या केबिनच्या हेलपाटे घालताना नेहमी दिसायच्या. एक असायची आकांक्षा, जी तिचं रडगाणं गायची, "मॅडम माझं इंग्लिश खूप भारी पण मला कॉन्ट येत नाही, हे बघा माझा स्कोअर." आणि दुसरी मुलगी मी असायची की "मॅम रिझनिंग आणि मॅथ्समध्ये स्कोअर बघा ना आणि हे इंग्लिश बघा काय होते." तर ते मॅडमनी एवढं जास्त डोक्यात ठेवलं होतं हे 2 फेसेस. तर सगळ्यात पहिले तर मॅडमनी आमच्या दोघींची भेट करून दिली होती की तुम्ही एकमेकींना मदत करू शकता. आणि शुभम आणि आकांक्षा ऑलरेडी ग्रुप स्टडी करत होते दोघेजण एका प्रायव्हेट रिडिंगमध्ये. तर मग आधी शुभम, आकांक्षा आणि मी ग्रुप स्टडीला स्टार्ट केली. त्याच्यामध्ये मग मी आकांक्षा आणि शुभमला मॅथ्समध्ये मदत करायचे आणि ते दोघे मला इंग्लिशमध्ये मदत करायचे. आणि मग आत्ता जसं गौरीने सांगितलं की ते समरी रायटिंगचे जे शीट्स होते त्याच्या ग्रेडनुसार मॅमनी आम्हाला एक ग्रुप म्हणजे आणि तो ग्रुपही खूप मोठा फॉर्म झाला होता. 10-12 मुलांचा आमचा ग्रुप असा एवढा मोठा ग्रुप झाला होता. मग टेन्शन यायला लागलं की एवढ्या मोठ्या ग्रुपमध्ये डिसिप्लिन कसं मेंटेन राहणार. आणि त्यातही मॅडमचं असायचं की पूनम आपको ही ध्यान देना पडेगा, ग्रुप में सबसे बडी आप ही हो. तर ते मला रिस्पॉन्सिबिलिटीचं असं एवढं मोठं ओझं वाटायचं की 10-12 जणांना घेऊन कसं जायचं पुढे. तर मग मॅमला आम्ही रिक्वेस्ट केली आणि त्यातून आम्ही 4-5 जण बाजूला झालो आणि मग अशी ही ग्रुप स्टडीची जर्नी स्टार्ट झाली, ज्याच्यामध्ये मग माझं मॅथ्सचं बॅकग्राऊंड असल्यामुळं मग क्वांटमध्ये मी मदत करू शकत होते. आणि शुभम, आकांक्षाचं पूर्ण जे शिक्षण आहे ते इंग्लिश मीडियममधून झालेलं आहे, त्यामुळं मग इंग्लिशमध्ये ते मला मदत करू शकत होते. आणि गौरीनं जसं सांगितलं की ती तर पूर्ण फ्रेशर होती, आम्हाला तिला आमच्यासोबत घेऊन चालायचं होतं आणि तिनं खरंच खूप गट्स दाखवले होते त्यावेळी. कारण म्हणजे काही काही ग्रुपमध्ये असं होऊन जातं ना की ते माझ्यापेक्षा खूप जास्त पुढे येतं आणि मग ते प्रेशर जे असतं ते त्या व्यक्तीला हँडल नाही होत आणि कुठेतरी तो त्या ग्रुपमधून बाहेर पडतो. तर म्हणजे गौरीसाठी मला खरंच खूप कौतुक वाटलं की तिनं तेव्हा हिंमत दाखवली ती आणि तिनं ग्रुपमधून बाहेर पडण्याचा डिसिजन नाही घेतला. तिनं ते चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आणि आमच्या खांद्याला खांदा लावून ती पुढे चालत राहिली. दैट इज सो ग्रेट, दैट इज सो ग्रेट. आई रियली अप्रिशिएट गौरी, क्योंकि बहुत बार ऐसा होता है कि जब बच्चे ग्रुप में आ जाते हैं तो देन दे जस्ट मूव आउट कि नहीं ये ग्रुप का लेवल में मैच नहीं कर पाता. और कई बच्चे ऐसे होते हैं कि ये हमारे लेवल का नहीं है तो इसको ग्रुप से निकाल दो, बट इन्होंने एक दूसरे का साथ नहीं छोड़ा. सो माय क्वेश्चन इज नेक्स्ट टू शुभम नाउ कि शुभम आपने इंग्लिश का लिए क्या किया था ग्रुप में एंड हाउ मच टाइम डिड यू गिव फॉर दैट? मैम मोस्टली ऐसे होता था कि इंग्लिश का लेक्चर यूज टू बी द लास्ट वन और मे बी एक बीच वाला लेक्चर होता था, तो इट वाज अ रियली एक्साइटिंग लेक्चर. मैम बोलते थे कि आप जीएसटी बनाओ, जीएसटी बनाओ. जीएसटी ने कुछ ज़्यादा ही हेल्प कर दी मेरी. लाइक मैंने मैम को बहुत प्रॉपरली फॉलो किया. ग्रुप्स में भी हम मोस्टली 1 से 2 जीएसटी जो मैम बोलते थे वो प्रॉपरली किया करते थे. मैम वोकेबलरी के शीट्स देते थे. वी यूज टू सेट अ टारगेट, छोटे छोटे टारगेट्स होते थे, लाइक वी हैव टू रीड, गो थ्रू दिस 10 वर्ड्स, वी हैव टू गो थ्रू दिस 15 वर्ड्स, और हमको ऐसे एक पूरा शीट खत्म करना है. तो कहीं ना कहीं उस वजह से वोकेबलरी भी ऐड हुई हमारी. और ग्रुप होने की वजह से ऐसे होते गया, अगर किसी चीज़ में मैं कम पढ़ रहा हूँ या फिर कहीं पे किसी चीज़ का सिनोनिम या एंटोनिम मुझे पता नहीं है लेकिन उनको पता है, तो दे नेवर जज मी. लाइक वो आते थे, दे यूज टू क्लियरली टेल. तो ऐसे एक ऑल इन ऑल वोकेबलरी पे ऐड होते गई, इंग्लिश पे एक अलग इम्पैक्ट गिरते गया जो कि बाद में बहुत ज़्यादा यूजफुल होता है मेंस के लिए. ओके, आकांक्षा प्लीज टेल अस कि आप जीके के लिए क्या करते थे? जीके के लिए हम लोग इंडिविजुअली 7 डेज डिवाइड कर लेते थे पर पर्सन, एंड देन वी यूज टू ब्रिंग दोज नोट्स टू द क्लास, एंड देन वी यूज टू डिस्कस इट लाउडली विथ ईच अदर. और उसके बाद हम लोग वो जो नोट्स थे वो सब मतलब अगर किसी की टर्न है, लाइक इफ सपोज गौरी इज गोइंग टू मेक द नोट्स फॉर टुमारो, सो वी यूज टू गिव इट टू हर सो दैट शी कुड रिवाइज द अर्लियर नोट्स एंड देन शी कुड फॉर्म अ न्यू वन, एंड देन वी ऑल यूज टू डिस्कस इट टुगेदर. फ्रॉम वी यूज टू डिसाइड सोर्सेस इंडिविजुअली, and then we used to make the notes and bring. ओके, पूनम आप बताएंगे कि आप कितने घंटे ग्रुप में पढ़ाई करते थे साथ में? सुबह के टाइम पे तो पॉसिबल नहीं होता था क्योंकि हमारी बैच का टाइमिंग जो था वो 11 से 3:30 बजे का था. तो सुबह हम ऐसे टाइम को डिवाइड कर लेते कि सुबह हम इंग्लिश की अपनी इंडिविजुअल पढ़ाई कर लेंगे
और शाम में जब 3:30 बजे के बाद क्लास छूट जाती थी, तो उसके बाद चाय वगैरह लेके 4 बजे हम पढ़ाई करने बैठ जाते थे। और 6 बजे तक, या कभी कभी कुछ छूट गया तो 7 बजे तक भी साथ में पढ़ाई किया करते थे। लेकिन जब बैच चालू थी ना, तब हमने सिर्फ और सिर्फ जो बैच का कंटेंट था उस पर ही फोकस किया था। उसके अलावा और किसी बारे में हम, मतलब जब सर ने हमें बताया ना कि अब तुम जीके करना स्टार्ट कर दो, तभी हमने जीके स्टार्ट किया। ओके, अच्छा, आप में से कोई बताना चाहेगा कि आपको कोपरा गैंग क्यों कहा जाता है? गौरी वाई कोपरा गैंग, मतलब सो फेमस कोपरा गैंग, वाई? ॲक्च्युली झालं असं होतं की जेव्हा आमची बॅच सुरू होती, असं व्हायचं 3:30ला बॅच संपल्यानंतर टेरेसवरतीच फक्त जागा मिळायची थोडीफार, आणि तिथे पण कधी मिळेल नाही मिळेल असं व्हायचं. माझं घर खूप जवळ आहे क्लासपासून 5 मिनिटावर आहे. तर तिथे एक रूम होती वॅकेंट, आणि ती एकदम कोपऱ्यामध्ये होती. आणि लकीली आम्ही 5 जण होतो ॲक्च्युली ग्रुपमध्ये, उज्ज्वला मॅम पण आहेत अजून. तर 5 कोपरे असलेली ती रूम होती. आणि जेव्हा असं व्हायचं की आम्ही आता सोबत आहोत, तर एवढं तर होतं की कुठेतरी धिंगाणा पण चालतो ग्रुपमध्ये. टेरेसवरती असलं, रिडिंगमध्ये असलं, तर आजूबाजूचे लोक लक्ष ठेवून असतात आपल्यावरती की नाही, हे खूप धिंगाणा करतायत. तर असं आमच्यामध्ये आम्हालाच डिसिप्लिन मेंटेन करायचा होता. ते एक मोठा टास्क होता आमच्यासाठी की कोणी एक जर का भरकटलं तर सगळ्यांनी पुन्हा वापस अभ्यासावरती यायचं. तर त्याच्यामध्ये अजून एक आम्ही असं काढलं, तर इंडिव्हिज्युअल स्टडी करायची, पण ती सोबत बसून करायची की एकाच्या नादाने एक दुसरं करतो अभ्यास म्हणून. तर मग त्याच्यातही आम्ही असं नाव ठेवलं होतं की कोपरा स्टडी आपण करूयात. आपण आपला आपला एक कोपरा पकडायचा आणि आपला आपला अभ्यास करायचा, जो पण इंडिव्हिज्युअल स्टडी असेल तो. तर मग तिथून ते कोपरा गँग नाव सुरू झालं. ओके, सो नाउ आपके ग्रुप में ऐसा तो कभी हुआ ही नहीं होगा कि आपके बीच कभी कोई झगड़े नहीं हुए, कोई स्ट्रेस नहीं आया, ग्रुप में कभी कोई स्प्लिट नहीं हुआ, ऐसा कुछ इंसिडेंट है, कोई मोमेंट है जहाँ मुझे तुम्हारे साथ पढ़ाई नहीं करनी, मैं छोड़ के जा रहा हूँ, मैं जा रही हूँ छोड़ के, ऐसा कुछ हुआ है? प्लीज. नाही, भांडणं वगैरे तर असे कधीच नाही झाले ग्रुपमध्ये. पण हां, म्हणजे असं झालं की ॲट टाइम्स ग्रुपमधल्या एखाद्या मेंबरचा प्रीचा रिझल्ट आला, तर इट्स ऑब्वियस त्याला जीकेसाठी एक वेगळा ग्रुप फॉर्म करणं तो त्या मिनिटाची गरज आहे. आणि तितकी अंडरस्टँडिंग आमच्यामध्ये होती. लाईक ॲट द एंडपर्यंत तर नियरली प्रत्येकजण दुसऱ्या ग्रुपमध्ये होता. पण याचा अर्थ हा नाही झाला की आमच्यामध्ये भांडणं झाली किंवा आमच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग्स क्रिएट झाली. लाईक आम्ही दुसऱ्या ग्रुपमध्ये असलो तरी आम्ही रोज चहाला सोबत भेटणार आणि रोज विचारणार कसं प्रिपरेशन सुरू आहे, काय सुरू आहे, आणखीन काय इम्प्रोवाइज करता येईल. तर तो जो एक मॉरल सपोर्ट लागतो ना तो ग्रुपकडनं, तो कन्सिस्टंटली होता. लाईक इवन इफ वी स्प्लिटेड ना, मॉरल सपोर्ट म्हणजे एपिटोम होता त्या मॉरल सपोर्टचा. असं कधीच नाही झालं की एखाद्याने जाऊन तिथे प्रश्न विचारला दुसऱ्या ग्रुप मेंबरला आणि त्याने सांगितलं नाही 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 मी तर नाही सांगणार, असं की एकमेकांपासून काही लपवलं. जी प्रिपरेशन आहे ती आहे, जे मी करेल तू ते कर. याचे फ्रुट्स भेटतात, ऑब्विसली भेटतात, आणि ते आहेत आता सध्या आमच्याकडे. ओके, ग्रुप में सबसे पहला रिजल्ट किसका आया? ग्रुप मध्ये सर्वात अगोदर फर्स्ट रिझल्ट येणारा माणूस कोण? माझाच आला होता पहिला रिझल्ट, Okay. SBI ज्युनियर असोसिएटचा. ओके, मग त्यानंतर PO होता, PO मेन्स, हम्म. LIC पण होतं, पण LIC नाही झालं माझं बिकॉज ऑफ सेक्शनल कट ऑफ. मग PO मेन्स मी जॉईन केलं होतं, पण सुरुवातीला माझं झालं. ओके, तो दूसरे 3 ग्रुप मेंबर्स को नहीं लगा कि अरे यार ये अपने से आगे निकल गया है, अब इसके साथ थोड़ी जेलसी रखना चाहिए, थोड़ा जे फैक्टर नहीं हुआ आप में से? नाही मॅम, जेलसी वगैरे अशी कधी नाही वाटली. पण एवढ्या कमी वेळामध्ये प्रिपरेशन करून हा मुलगा तिथे पोहोचतोय, जो की काल परवा आपल्याच सोबत अभ्यास करत होता. मग कुठेतरी ते सेल्फ ॲनालिसिस व्हायला लागलं की काय चुकलं आपल्याकडून. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला शुभमच्या रिझल्ट नंतर ही समजली होती की माझ्याच्यानं एक्झाममध्ये प्रेशर हँडल नाही होत. तो जेवढा कूल आणि कंपोज आमच्यासोबत असायचा ना, तेवढाच कूल आणि कंपोज तो एक्झाममध्ये पण असायचा, जे माझ्याच्याने होत नसायचं. आणि ही गोष्ट मी जेव्हा माझा SBI ज्युनियर असोसिएटचा रिझल्ट नव्हता आला, तेव्हा सरांशी आणि मॅडमशी दोघांशी पण डिस्कस केलेली होती. आणि कुठेतरी त्यांना पण ही गोष्ट रिअलाईज झालेली होती की पूनमचं प्रिपरेशन चांगलं आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, पण एक्झाममध्ये जे प्रेशर येत आहे तिला, ते तिच्याच्यानं हँडल होत नाही. आणि शुभमच्या रिझल्ट नंतर मग कुठेतरी त्या गोष्टींवर काम करायला मी सुरुवात केली की बाकीचं सगळं तर आहेच, पण सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे तो प्रेशर हँडलिंग. ओके, एनीबडी एल्स हु वांट्स टू से समथिंग? येस गौरी, गो अहेड. शुभमचा रिझल्ट म्हणजे ना आमच्यासाठी मोटिवेशन होतं ते.
म्हणजे जेलसी वगैरेचा विषयच नव्हता. दिवाळीच्या वेळेस हा रिझल्ट आला होता त्याचा आणि म्हणजे फक्त आम्ही सगळेजण सेलिब्रेशनच्या मूडमध्ये होतो. चला आमच्यामध्ये एक रिझल्ट आला. आता आपली सुरुवात झाली आहे, की आता याच्यानंतर एक आता कोण येणार, आता कोण येणार. तर ही एक असं एक चॅलेंज म्हणून एक्सेप्ट करत होतो. हे खूप स्पोर्टिंगली घेतलं गेलं आणि त्याचा कुठेतरी फायदा झाला आम्हाला. जरी पण ग्रुप स्टडी नंतर मग कंटिन्यू नाही झाली, तरी सुद्धा एक मॉरल सपोर्ट जसं शुभम म्हणाला, त्याच्यामुळे खूप फायदा होत होता. ओके आकांक्षा, गो हेड. त्याच्या रिझल्टनंतर मला तर एकच रिअलाईज झालं की माझ्यामध्ये खूप जास्त पेशन्स रिक्वायर्ड आहेत आणि मी खूप जास्त इम्पेशंट होती. ॲज सून ॲज मी पेपरला गेली, मी खूप गोंधळली होती आणि मी खूप खराब परफॉर्म केलं होतं प्रत्येक सेक्शनमध्ये. आणि तेव्हाही मला कुठेतरी वाटत होतं की मे बी हा आपला बेस्ट परफॉर्मन्स आहे. पण जेव्हा त्याच्या रिझल्टनंतर मी स्वतःला ॲनालाइज करायला सुरुवात केली, तेव्हा मला माझ्या प्रिपरेशनमध्ये खूप जास्त चुका दिसल्या, ज्याच्यामुळे मी स्वतःला इम्प्रोवाईज करायला सुरुवात केली आणि ते हळूहळू वर्क करत गेलं. मला शुभम सरांचं एक वाक्य पण आठवलं होतं. त्यांनी असं सांगितलं होतं की तुम्ही एक्झामला जायच्या आधी बर्फाचा गोळा ठेवला पाहिजे तुमच्या डोक्यावर. आणि जे माझ्यानी आधी पॉसिबलच नव्हतं. म्हणजे की मी इतकी जास्त पॅनिक होऊन जायची तिकडे जाऊन की मला काही कळायचंच नाही. आणि मेन म्हणजे माझा कॉन्ट वीक सब्जेक्ट होता. तर ॲज सून ॲज कॉन्टचं सेक्शन यायचं तर मला असं वाटायचं की हे काय आहे आणि म्हणजे का मी जे प्रिपेअर केलं आहे हे तसं का नाही आहे. आणि मी पॅनिक होऊन मी खराब परफॉर्म केलं. पण जेव्हा सरांचं वाक्य आणि ह्याच्यामधलं काम अँड कंपोजर मी स्वतःमध्ये थोडं थोडं इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली, इट हेल्प मी अलॉट. ग्रेट. ओके, ऑल ऑफ यू नाउ, द बेस्ट मोमेंट इन योर ग्रुप, सबसे धिंगाना वाला मोमेंट कौन सा था आपके ग्रुप का? शुभम का मेंस का रिजल्ट. So that's what the happiest moment for you. और ऐसी कोई चीज आपने किसी से ग्रुप में सीखी जो और आपके अंदर जो आपने डाली है, एनीथिंग फ्रॉम एनीबॉडी यू हैव लर्न फ्रॉम द ग्रुप? मैंने तो सबसे सब कुछ सीखा है. मतलब व्हेन इट कम्स टू शुभम, आई हैव लर्न हाउ टू बी पेशेंट, हाउ टू काम माई सेल्फ इन प्रेशराइजिंग सिचुएशंस. एंड अपना बेस्ट अपन प्रेशराइजिंग सिचुएशंस में कैसे दे सकते हैं, ये मैंने उससे सीखा. व्हेन इट कम्स टू पूनम, मैंने कॉन्ट में अलग अलग तरीके से दिमाग लगाना चालू किया. अर्लियर इट यूज टू बी लाइक मैं क्लास के नोट्स करती थी 1 स्टार 2 स्टार 3 स्टार एंड मैं स्टडी वॉज रियली लिमिटेड. मतलब जैसा मेथड सर ने बताया दैट वाज द ओनली थिंग आई यूज टू डू. मैंने कभी खुद का दिमाग लगाकर कुछ अलग करने का ट्राई नहीं किया. तो दैट वाज वन थिंग आई लर्न फ्रॉम पूनम कि वो जो अपने टिपिकल स्टेप्स है, जो अपन टिपिकल परफॉर्म करते हैं अरिथमेटिक ऑपरेशंस, दैट इज़ नॉट द वे टू सॉल्व अ प्रॉपर मैथमेटिकल इक्वेशन. यू कैन यूज योर ओन वेज एंड इट वुड वर्क, इट वुड डेफिनेटली वर्क. एंड फ्रॉम गौरी आई हैव लर्न वन थिंग, नेवर गिव अप no matter what. मतलब she was the person who is really positive about everything. भले ही उसका PO मेंस के बाद इंटरव्यू के बाद रिजल्ट नहीं आया, but I never saw her depressed. I have never seen her sad after that. It was like ठीक है, अब आगे क्या. That is what I've something learned from Gauri as well. वेरी गुड. सो ऑल ऑफ यू, आई वांट कि आप सबके बारे में आपने क्या सीखा एक एक से बताइए. शुभमचं म्हणाल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी त्याच्याकडून तीच शिकली की स्वतःला काम आणि कंपोज कसं ठेवायचे ते प्रत्येक एका सिच्युएशनमध्ये. तुमचा रिझल्ट येतोय किंवा नाही येते. म्हणजे जेव्हा SBI ज्युनियर असोसिएटचा त्याचा रिझल्ट आला होता तेव्हाही तो माणूस तेवढा शांत आणि प्रसन्न दिसत होता. एखादा रिझल्ट नाही आला LICचा आठवतं मला, आमच्या दोघांचं असं झालं होतं की ओव्हरऑल कट ऑफपेक्षा आम्हाला दोघांनाही 4-5 मार्क एक्स्ट्रा आले होते आणि दोघांचाही GKचा सेक्शनल कट ऑफच नव्हता निघाला. तर माझी मेंटॅलिटी अशी झाली होती ना की एवढं सगळं करते मी तरी पण रिझल्ट काय येत नाही आहे. आणि तेव्हा त्यानं मला एवढं व्यवस्थित समजून सांगितलं होतं की ही काय तुझ्या आयुष्यातली शेवटची एक्झाम नाही आहे, पुढे अजून एक्झाम आहेत आणि तू तुझं बेस्ट देते आणि मला विश्वास आहे की तू भविष्यामध्ये जे तू ॲक्च्युअली डिझर्व करतेस ना तिथपर्यंत नक्की पोहोचशील. तर मग ते जे एक मोटिवेशन होतं ग्रुपमध्ये ते सगळ्यात जास्त मला शुभमकडून मिळालं. आणि त्याच्यानंतर आकांक्षा, तिचं तर मला नेहमी कौतुक वाटतं कारण माझ्यापेक्षा 4 ते 5 वर्षांनी लहान आहे ती. पण समजूतदारपणा तिच्यामध्ये एवढा होता ना की जेव्हा मी माझ्या पर्सनल लाईफमधल्या काही गोष्टींशी स्ट्रगल करत होते तर एक लहान बहीण म्हणून तिनं सिरियसली खूप जास्त मदत केलेली आहे मला त्या मेंटल आणि ट्रॉमामधून बाहेर येण्यासाठी. आणि गौरीचं म्हणाल तर तिचा जो विश्वास आहे ना प्रत्येक एका गोष्टीवरती, तो विश्वास मला खूप जास्त आवडतो. म्हणजे तिच्यासाठी हे मॅटर करत नव्हतं. ती एखाद्या प्री एक्झामला किंवा मेन्स एक्झामला गेली आणि त्याच्यामध्ये ती तिच्या मनासारखं परफॉर्म नाही करून आली, त्याच्यापेक्षा 4-5 तिनं कमी अटेम्प्ट केलेले असतील, तरी पण तिचा विश्वास असायचा की नाही मी केलेत तेवढे ॲक्युरेट केलेत आणि मला वाटतं की माझी ही एक्झाम निघूनच जाईल म्हणून.
त्या बेसिसवर त्या मुलीनं तेव्हा SBI ज्युनियर असोसिएट प्रीपासून जे सुरुवात केली ते RBI असिस्टंट मेन्सपर्यंत तिने मजल मारलेली, तेवढ्या विश्वासाच्या बळावर फक्त. कारण प्रत्येक एक्झाम झाल्यानंतर तिचं ठरलेलं असायचं, पूनम यार हे राहून गेलं माझ्याकडून ते विसरलं, पण ठीक आहे, मला असं वाटतं की माझा हा रिझल्ट येऊन जाईल म्हणून. तिचा तो जो विश्वास होता ना, तो मला खूप जास्त आवडतो गौरीमध्ये. Keep it up. Okay, so now Gauri and then Shubham. Yes, go ahead, Gauri. आपने क्या क्या सीखा आपके ग्रुप से? एक तर म्हणजे यांनी माझ्यावर दाखवलेला जो विश्वास आहे सगळ्यांनीच, की हिला आपल्यामध्ये मिसळून घ्यायचं आहे, तर ते खूप मोठी गोष्ट होती पहिले तर. आणि या तिघांचं तर एका शब्दात मी सांगू शकते की पूनमकडनं हार्डवर्क म्हणजे काय, म्हणजे स्टॅमिना कसा मेंटेन करायचा. तिचे म्हणजे ती भरपूर आजारी पण होती मध्ये वगैरे, पण ते सगळं तिने ओव्हरकम केलं. काहीच असं तिने कधी एक्सक्युजेस नाही दिले. तर तिच्याकडून हार्डवर्क खूप शिकले मी. आकांक्षाकडनं स्मार्ट वर्क शिकली आहे. तिची ग्रास्पिंग पॉवर खूप छान आहे. म्हणजे जे वेळ जितका कमी वेळात ती करायची ना, म्हणजे तिला जर का अर्ध्या तासात एखादी गोष्ट तिची होत होती, तर आम्ही 1 तास 1.5 तास आम्ही त्याच्यावरती काम करायचो. तिचं पटपट सगळं करून मी मोकळी, असं एक ॲटिट्यूड होता. तर ते तिच्याकडून कुठेतरी शिकले की आपण जास्तीत जास्त टास्क तेवढे कव्हर करू शकतो आणि तेवढेच क्वालिटी पण मेंटेन झाली पाहिजे, ते एक शिकता आलं. आणि जसं या दोघी म्हणल्या तसा कामनेस, तो म्हणजे ते हाईट आहे शुभमजी. कोणतीही सिच्युएशन असू द्या, तो इतका शांतपणे प्रत्येक गोष्टीची उत्तरं देईल. अजिबात कुठेच त्याचा कामनेस कुठे तो ढळू देत नाही कुठल्याही सिच्युएशनमध्ये. ते खूप इम्पॉर्टंट होतं. Okay, so now let's move down to the Mr. Calm of SSA. अभी मुझे लगता है कि इनको इसका टाइटल दे ही जान देना चाहिए शुभम को, द मिस्टर काम ऑफ SSA. आप बताइए आपने क्या सीखा इस ग्रुप से? सर्वात आधी तर सध्या मॅम नाही आहेत, उज्ज्वला मॅडम. त्यांची फॅमिली आहे, त्यांना हस्बंड आहेत, त्यांना 2 छोटी मुलं आहेत. त्यांच्याकडनं एकच गोष्ट शिकलो की टाईम मॅनेजमेंट आणि तुमचं वर्क आणि तुमची जी पर्सनल लाईफ आहे ती काय मॅनेज करायची, कशी मॅनेज करायची. आउटस्टँडिंग एक्झाम्पल. म्हणजे त्यात पूर्ण बॅच करायचा, त्यानंतर आमच्यासोबत अभ्यासही करायचा, त्यानंतर जाऊन फॅमिलीला वेळ द्यायचा. तर ही कुठेतरी एक शिकण्यासारखी बाब होती त्यांच्याकडनं. देन वेन इट कम्स टू आकांक्षा, फेथ. एक जो फेथ असतो दुसऱ्यांमध्ये दाखवायचा, इवन आफ्टर परफॉर्मिंग किंवा अंडर परफॉर्मिंग, एक कन्सिस्टंटली. म्हणजे ग्रुपमधल्या प्रत्येक मेंबरमध्ये तिने तितकाच फेथ दाखवला की ठीक आहे यार, आज रिझल्ट नाही आहे ना, उद्या येईल, आपण करतोय ना काम त्यावर. तर हे जे एक फेथ दाखवणं असतं ना, इवन आफ्टर द ऑड्स, आपला जो आहे सोबतचा माणूस किंवा आपला जो ग्रुप आहे त्यासोबत उभा राहण्याचं, ते एक्सेप्शनल आहे. वेन इट कम्स टू पूनम, मी तिला ॲज अ मोठी बहीण मानतो. आउटस्टँडिंग. म्हणजे तिच्या हार्डवर्कला तोडच नाही आहे. इवन आफ्टर हॅव्हिंग सर्टन फॅमिली इश्यूज, हर पर्सनल इश्यूज, लाईक शी नेवर बॅक डाऊन. ती कधीच अशी मागे नाही झाली किंवा तिने कधी असे सिम्पथाईज नाही केल्या काही गोष्टी. ती प्रॉपरली तिचा हार्डवर्क देत होती. इवन आफ्टर एव्हरी ऑड शी वॉज टॉल. अँड वेन इट कम्स टू गौरी, एकदम ॲक्युरसी काय असते कोणत्याही गोष्टीला, एकदम परफेक्टली काय करायचं, कसं करायचं. गौरी के बारे में फिर से. सो वेन इट कम्स टू गौरी, परफेक्शन काय असतं, एखाद्या गोष्टीमध्ये परफेक्ट होणं, ते तिच्याकडनं शिकण्यासारखी गोष्ट होती. लाईक एखादी गोष्ट ती करते, एखादा टॉपिक करेल किंवा एखादा सब्जेक्ट करेल, शी विल बी एक्सेप्शनल इन इट. हे गरजेचं नाही आहे की तिला 10 पैकी 10 टॉपिक येतील, पण तिला जे 10 पैकी 6 येतील ना, शी विल बी आउटस्टँडिंग इन इट. तर ते परफेक्शन कुठनं तरी गौरीचं शिकण्यासारखं होतं. तर ग्रुपने तर भरपूर मदत केली आहे. इवन इन बॅड टाइम्स वी ऑल वर टुगेदर. ग्रुप स्प्लिटिंग ते कधी मॅटर केलंच नाही आमच्यासाठी. काही जरी झालं तर वी वर देअर ॲट 3:34 चहा पिण्यासाठी. So that's fantastic. Okay, one last question and then we end this session. Students, आपको एक सेंटेंस में एक कोई भी सजेशन ग्रुप के बच्चों को देना है जो बच्चे ग्रुप स्टडी कर रहे हैं. You have to suggest any one thing from your side to the students who are studying in group. What would be your suggestion to them? If I have to suggest something,
ग्रुप आहे ना हा आपल्या स्वार्थासाठी असतो किंवा ह्या सगळ्या गोष्टी मनामध्ये बाळगू नका. इट्स अ होल डिफरंट फॅमिली. आपल्या फॅमिली व्यतिरिक्त ही एक फॅमिली आहे. बिकॉज आपल्या घरच्यांना नाही माहिती आपण काय करतोय, काय नाही करत आहे. पण जे आपल्या सोबतचे असतात, जे आपले कंपॅनियन आहेत, त्यांना ह्या गोष्टी चांगल्या प्रकारे माहिती आहेत. तुम्हाला जेव्हा एखादं फेलियर येईल, तेच लोकं तुमच्यासोबत उभे राहणार. जेव्हा तुम्ही सक्सेसला गवसणी घालतील, तेव्हा हेच लोकं तुमच्यासाठी खुश होणार आहेत. त्यामुळे टेक इट ॲज अ फॅमिली, ट्रीट देम ॲज अ फॅमिली आणि सोबत राहा कन्सिस्टंटली. लाइक इवन इफ यू स्प्लिट फॉर स्टडीज ना, सजेशन से फिर से शुरू करेंगे. मैं क्या बोल रही हूँ, देखो ना बेटे, तुम क्या कर रहे हो, इसको निकाल के तुम उधर ले लो ना, पिन कोई लेगा नहीं ना, तो वहां से ठीक है. चलो फिर से बेटा, सॉरी, वंस अगेन, वंस मोर. हां. सॉरी सॉरी. No issues. Go ahead, once more, dear. Suggestion. ओके, इफ आय हॅव टू सजेस्ट समथिंग टू एव्हरीवन हू आर प्रिपेअरिंग ग्रुप, मी एकच सांगेल, इट इज अ फॅमिली बिसाइड्स अ फॅमिली. आपण जे करतोय ते फक्त या लोकांना माहिती असतं. ठीक आहे. हे जे 3, 4, 5 लोक असतील तुमच्या ग्रुपमध्ये, दे आर गॉना बी अ फॅमिली टिल यू गेट सक्सेस. हे तुमच्या ऑड्समध्ये सोबत राहतील, फेलियर्समध्ये सोबत राहतील, हे तुमच्या सक्सेसमध्ये तुम्हाला चेरिश करतील. सो इफ द ग्रुप गेट स्प्लिटेड, इट डझंट मॅटर्स. बी विथ द्या एकमेकांसाठी ॲज अ स्ट्रॉंग सपोर्ट राहा. कारण की आपण ज्या एक्झामसाठी प्रिपेअर करतोय ना, तिथे मेंटली स्ट्रॉंग राहणं जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि जेव्हा असा एखादा ग्रुप असतो, ते जे एक बॅकिंग पाहिजेल असते किंवा तो जो एक मेंटल सपोर्ट पाहिजेल असतो ना, तर हे लोक एकदम चांगल्या प्रकारे देऊ शकतात. सो जस्ट बी विथ युअर ग्रुप, जस्ट बी फ्रेंडली विथ ईच अँड एव्हरीवन, ट्रीट देम ॲज अ फॅमिली. Next. ग्रुपसाठी माझं हे सजेशन असेल की तुम्ही युनिटी ठेवा आणि सेकंड थिंग म्हणजे तुम्ही एक एम ठेवा. मला आठवतं आमच्या ग्रुपमध्ये आम्ही जेव्हा ग्रुप बनवला होता तेव्हा RBIचा 2018चा रिझल्ट जो पेंडिंग होता तो लागला होता. तर इच वन ऑफ अस हॅड ॲन एम की नाही आपल्याला RBIला जायचं आहे. ठीक आहे, ते माझं नाही झालं ड्यू टू सेक्शनल कट ऑफ आणि बाकीचे सगळे आज आहेत. तर तुम्ही तसं एक एम बनवा, काहीतरी यू शुड हॅव इन युअर माइंड. फक्त तुम्ही एक्झाम देताय आणि एक्झाम ओरिएंटेड प्रिपेअर करताय आणि मग तो रिझल्ट नाही येणार कारण तुम्ही तुमचं 100% नाही देत. तर स्टार्टिंगपासून तुम्ही एक एम ठेवा की नाही मला ही एक्झाम करायची आणि मी ह्याच्यात माझं बेस्ट देईल. आणि माझ्या ग्रुपसाठी पण ते पूर्ण ग्रुप मिळून तुम्ही शुभम सरांना बोला, मॅमला बोला आणि त्या एका पर्टिक्युलर एमसाठी तुम्ही सगळे स्ट्राईव्ह करा. आणि युनिटीबद्दल ॲज शुभम सेड, तुम्ही युनिटी ठेवा. एखादा जर आहे तुमच्या ग्रुपमध्ये ज्याचे रिझल्ट्स नाही येत आहे तर तुम्ही त्याला बॅक करून त्याला सपोर्ट करून तुम्ही पुढे जा. फक्त स्वतःचा विचार नका करू. ग्रुपचं इम्पॉर्टन्स सांगायचं झालं ना तर मला सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट आठवतो ना तो फेलिसिटेशन प्रोग्रामला शुभम सर जे वारंवार ग्रुपचं नाव घ्यायचे ना ती गोष्ट. म्हणजे तेव्हापासून मला असं वाटतं की आमच्या ग्रुपमध्ये ना आम्ही फेटा बांधून स्वतःला इमॅजिन असं एकटं कधीच केलं नाही. एकतर आम्ही इमॅजिन केलं ते आम्ही आपल्या पॅरेंट्ससोबत, अदरवाईज पूर्ण आमचा ग्रुप. ती जी एक किक म्हणतात ना ती तिथून मिळाली की नाही जायचंय ना तर सगळ्या ग्रुपनीच पुढे जायचंय. आणि या IBPSचं कॅलेंडर संपेपर्यंत सगळ्यांचे रिझल्ट असलेच पाहिजे. तर ती युनिटी आणि ती जे एक हेल्दी कॉम्पिटिशन असते ना ती असायला पाहिजे ग्रुपमध्ये. असं नाही आहे की कुणीतरी एकाचा रिझल्ट येतोय तो पुढे जातोय तर बाकीचे जण विचार करताय नाही आता तो पुढे जातोय आपण थोडे मागे पडलोय मग त्याला त्याच्या मार्गाने जाऊ देऊ आणि आपण आपला मार्ग वेगळा करू, असं नाही आहे. जेव्हा अभ्यासाचा विषय येतोय आणि तुम्हाला ग्रुप बदलण्याची वेळ येते तर बदला. पण ते जे एक मॉरल सपोर्ट असतं ना जे आपल्या पहिल्या ग्रुपपासून आपल्याला मिळतं ते शेवटपर्यंत टिकवून ठेवता आलं पाहिजे. कारण चढ उतार कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या प्रिपरेशनमध्ये चालू असते प्रत्येकाच्या. आणि तेव्हा सगळ्यात जास्त मदत कोण करतं ना तर ते आपले ग्रुप मेंबरच असतात. कारण प्रत्येक एक गोष्ट आपण आपल्या मम्मी पप्पांना नाही सांगू शकत किंवा प्रत्येकच एका गोष्टीचं रडगाणं आपण शुभम सर, फातिमा मॅडमपाशी पण नाही गाऊ शकत ना. कारण त्यांना पण बाकीच्या गोष्टी मॅनेज करायच्या आहेत. आपण एकटे नाही आहेत की ज्याच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत. असे खूप सारे जण आहेत. प्रत्येकाने जाऊन त्यांना त्रास देणं योग्य नाही आहे ना. त्यावेळी सगळ्यात जास्त मदत कोण करतात ना तर ते आपले ग्रुपमधले मेंबर्सच असतात. त्यामुळे हेल्दी कॉम्पिटिशन ठेवा आणि एकमेकांचा हात धरून पुढे जा. पूर्णच्या पूर्ण ग्रुप नक्की यशस्वी होतो. विश्वास ठेवा फक्त या गोष्टीवर. हां, जसं पूनम म्हणली आत्ता. आणि एक म्हणजे RBIचे जेव्हा सगळेजण आले होते, RBI असिस्टंट 7 जण आले होते. आणि इथे आधी ऑफलाईन बॅच जेव्हा आम्ही करत होतो, माय जर्नी टू बँकिंग हे प्रत्येक महिन्याला एक असायचं.
तर ते सेशन आम्ही बघताना नेहमी असा विचार करायचो की माय जर्नी टू बँकिंगमध्ये एकच जण कोणीतरी येतोय. आपल्या बाबतीत असं नाही झालं पाहिजे. आपला अख्खा ग्रुप तिकडे गेला पाहिजे, हे आम्ही खूप आधीपासूनचं ठरवलेलं होतं आणि ते आज स्वप्न पूर्ण होतंय खरं तर. तर हे एक एम होतं आमच्या समोर खरं तर. आणि ते पण पहिलाच आणि- ग्रुप आपला आहे. आणि पहिलाच ग्रुप आमचा. ती पण एक खूप छान गोष्ट आहे. तर मी नवीन ग्रुपला तर असं म्हणेन ना की जेव्हा आपण ग्रुप फॉर्म होतो तर तेव्हा थोडेसे पेशन्स ठेवायला पाहिजेत आपण आणि अंडरस्टँडिंग असायला हवी थोडीफार. कारण असं होऊन जातं ना 2-3 दिवस मुलं अभ्यास करतात आणि मग म्हणतात नाही आमची लेवल नाही मॅच होते आणि आमचं जमत नाही आहे, आमचं टायमिंग नाही मॅच होते. तर थोडेसे पेशन्स ठेवायला पाहिजे. एक 6-7 दिवस तरी तुम्ही थोडा अभ्यास करून बघा सोबत. तर मग कळतं की कारण एकदम नवीन स्टुडंट असतात जेव्हा तुमची ओळख होते. सर कोणाचा तरी कॉन्टॅक्ट नंबर देतात, मॅम देतात आणि त्यांना जाऊन भेटा. तर नवीन ओळख करून घेतल्यानंतर तेवढे पेशन्स असायला पाहिजेत आणि मग तशी ती अंडरस्टँडिंग हळूहळू बिल्डअप होत जाते. जर 7-8 दिवसात जर का आपल्याला कळतंय की नाही आमचं ट्युनिंग जमतंय तर आपण कंटिन्यू करू शकतो. तर हे एक असायला हवं ग्रुपमध्ये. Okay, so that was a fantastic session, a wonderful interaction with the group members of so-called Copra Gang. Very soon ऐसे कई ग्रुप्स हैं जैसे से के जो फिर से एक बार आएंगे विक्टर सीरीज में एक विक्टर ग्रुप लेकर. Thank you so much students and God bless you all. Thank you so much.